तर अभिजितचा गेम कुठे आहे? तुम्ही मला सांगा. तुम्ही काय बघितला अभिजितचा गेम? निक्कीच्या अगेन्स्ट मी नव्हता. मला त्रास होत होता निक्कीचा. फक्त मला हर्ट होत होतं, निक्की का असा मला तू हर्ट करते म्हणून. आता पण जेव्हा जेव्हा मी बाहेर येत होतो, तेव्हा पण मी एक छोटीशी एक जान्हवीकडे टाकून आलो होता, की जान्हवी तुझ्यासोबत जे जे असतात ते सगळे निघतात म्हणून. बिग बॉस म्हणजे हिंदी असो मराठी असो, बिग बॉस बिग बॉस आहे. माझी आईचं खूप मोठं स्वप्न होतं बिग बॉसमध्ये बघायचं. नमस्कार, मी निकिता शिंदे. माय महानगर मानिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. बिग बॉसच्या घरात इविक्शन पार पडले आणि जो स्ट्रॉंग असणारा कंटेस्टंट आहे अरबाज पटेल, त्यांनी बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतलाय. आत्ता माझ्यासोबत आहे अरबाज. नमस्कार अरबाज, तुझं माय महानगर मानिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक यू सो मच. कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे. तू कसा आहेस ते सांग? मी ठीक थोडं ठीक आहे. म्हणजे हॅप्पी नाही आहेस तर? हॅपी तर नाही आहे, कारण ट्रॉफी पाहिजे होती, पण ट्रॉफी नाही भेटली, तर हॅपी तर नाही आहे. पण बघूया पुढे. बरं, तू बिग बॉसच्या घरातून बाहेर आलायस. कसा होता तुझा प्रवास, तुझा अनुभव काय सांगशील? प्रवास तर तुम्ही बघितला की एक हिरोसारखा होता आणि अनुभव म्हणजे मला जे पाहिजे होतं ते मला भेटलं आहे तिकडे. पण एक थोडासा राहिला फक्त ट्रॉफी, की खूप जवळच आलो होतो. पण आता ते नशीबमध्ये नव्हती माझी, तर ती मी आता बाहेर आहे, तर ते थोडं वाईट वाटतंय. बाकी काही असं झालं नाही की काही चुकलं या काही मी 100% नाही दिला आपला. मी आपला 1000% दिला. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, की मी किती एनर्जी लावली आणि किती सगळं दिलेलं आहे. जे एक रिअल पर्सनॅलिटीमध्ये पाहिजे इमोशन्स, राग, जिद्द, प्रेम, सॉफ्टनेस, केअरिंग सगळं काही मी दाखवून आलेलं आहे प्रेक्षकांना. बरं, तू असं काही ठरवून वगैरे आलेलंस का, की मला बिग बॉस मराठीच्या घरात जायचंय? आणि जेव्हा तुला खरंच बिग बॉस मराठीची ऑफर आली, तेव्हा तुझ्या आई-वडिलांची काय रिएक्शन? मला तर कंटिन्युअसली असा पाहिजेच होता, कारण लोकांना हेच होतं की बिग बॉसमध्ये पाहिजे आणि माझी आईचं खूप मोठं स्वप्न होतं बिग बॉसमध्ये बघायचं. बिग बॉस म्हणजे हिंदी असो मराठी असो, बिग बॉस बिग बॉस आहे आणि खूप रिस्पेक्ट आहे बिग बॉसची. तर जेव्हा मला माहीत झालं की मी बिग बॉस मराठीमध्ये जातोय, तर आई-वडिलांना असं वाटलं नाही की "अरे काय कुछ भी बोल रहा है एंड ऑल." मग मी वडिलांना दाखवलं की "हे बघा, खरंच जातोय मी." तर त्यांना खूप असा आनंद झाला आणि मला पण हेच माहीत होतं की जायचं आतमध्ये. पण मी कधी कोणती स्ट्रॅटेजी नाही बनवली, काय केलं नाही. कारण सगळ्यांना माहीत होतं, की हा बिग बॉस मटेरियल आहे आणि ते बघितलं पण लोकांनी, की खरंच हा रिअल मटेरियल आहे बिग बॉसचा, की याच्याकडे स्ट्रॅटेजीज आहे, गेम प्लॅन आहे, स्ट्रेंथ आहे, ताकद आहे. सगळं काही मी दाखवून आलेलो आहे. तर असं मनामध्ये काही नव्हतं, की जाऊन करणार काय? होणार काय? माझं फक्त हेच होतं, की रिअल काय आहे अरबाज ते दाखव बस. तू बिग बॉस मराठीच्या घरातून आता बाहेर आलायस, तर तुला आत्ता कुठे असं वाटतंय का, की मी हे करायला पाहिजे होतं किंवा मी इथे कमी पडलोय या गोष्टीसाठी? नाही, मी सगळं काय केलं यार. आणि आता पण जेव्हा जेव्हा मी बाहेर येत होतो, तेव्हा पण मी एक छोटीशी एक जान्हवीकडे टाकून आलो होता, की जान्हवी तुझ्यासोबत जे जे असतात ते सगळे निघतात म्हणून. तर ते माझा गेम प्लॅन होते, जे काही गोष्ट होते, तर ते मी तसं आहे मी. आणि माझ्याकडे पुढे असं झालं होतं, की आता इथे पुढे जे टॉप 5 असणार या टॉप 3 असणार, हे टॉप 6-7 असणार, तर मी सगळ्यांसोबत आम्ही खेळतच होते. कारण आम्ही डिसाईड केलं होतं निक्की आणि मी, की बाबा आपल्याला दोघांना टॉप 2 मध्ये जायचं आहे आणि यांच्यासोबत खेळूया. पण आता जेव्हा एंड असतात ना डेज, तर माझं असं झालं होतं काहीतरी असा उलटा-फालटा करूया, हे लोकांना इरिटेट करूया. तर ती म्हटली होती, "हो, असंच करायचं याचं पुढे." पण अनफॉर्च्युनेटली तो माझी स्ट्रॅटेजीज, तो माझे गेम तुम्हाला भेटणार नाही आता, की काय-काय होते डोक्यात. निक्कीच्या अगेन्स्ट संपूर्ण घर होतं, तेव्हा तूही तिच्या अगेन्स्ट होता, हे हं, सगळ्यांनी पाहिलंय. हं. पण अचानक अरबाज निक्कीकडे गेला, तर तेव्हा तुझ्या मनामध्ये नेमकी काय थॉट्स सुरू होते? तुझा गेम प्लॅन होता, की तुला मैत्री किंवा त्या पलीकडे काही असं वाढवायचं होतं काही? निक्कीचे अगेन्स्ट मी नव्हता. मला त्रास होत होता निक्कीचा. मी कधी अगेन्स्ट निक्कीचे गेलो नाही. फक्त मला हर्ट होत होतं, निक्की का असा मला तू हर्ट करते म्हणून. कारण तू बंधनामध्ये बांधली होती. जर बंधनामध्ये नाही आली असती, तर तसं नाही घडलं असतं. कारण जे काही मी तिच्यासाठी केलं ते ते अ, सु या त्याच्यासोबत करत होती. तर ते मला खटकत होतं, की अरे यार, शेअर होते. ते माझी गोष्ट शेअर होऊ राहिली आणि माझे जे प्रयत्न आहे ते शेअर होऊ राहिले. तर कुठे ना कुठे तसं वाईट वाटत होतं फक्त. बाकी काय असं नव्हतं, की मी निक्कीला टार्गेट केला या मी निक्कीला काही बोललो. असं टार्गेट-वार्गेट केलं नाही. फक्त त्रास होत होता. आणि जेव्हा तुम्हाला सॉफ्ट कॉर्नर असतात, या जेव्हा तुम्ही कोणाची काळजी घेतात, तर ते तसं निघतंच तुमच्या आतमधून. आणि असं नव्हतं ते, की मी तोंडातूनच सगळं बोलत होतो. तो माझा बॉडी लँग्वेज पण तसं झालं होतं आणि मी खूप वीक झालो. मी 4 दिवस अंघोळ नाही केली होती तेव्हा. मी वेगळ्याच झोनमध्ये होतो आणि ब्लड प्रेशरचा पण प्रॉब्लेम झाला होता. तर तसं आहे. बाकी काही टार्गेट-वार्गेट केलं नाही नव्हतं मी तिला कधी. अभिजितबद्दल तुला काय म्हणायचं आहे का? कारण घरामध्ये असे छोटे-मोठे खटके उडताना वगैरे आम्ही बघितलेले. हं. तर इथून पुढे अभिजित वगैरे बाहेर आल्यानंतर तुमची मैत्री किंवा असं भेटणं वगैरे काही होईल?
मी भेटणार त्याला. फक्त मला हेच प्रॉब्लेम होता, की अभिजित जेव्हा तुला घेऊन इथे प्रॉब्लेम होतोय, तर तू बोल ना येऊन, की "बाबा तुम्ही निक्की मत कर मेरी वजह से, अरबाज तू मत कर मेरी वजह से. तुम्ही दोघं तुमचं राहा यार, मला मध्ये घेऊ नका आणि मी पण येणार नाही तुमच्यामध्ये तर तुम्ही." पण तो कधी असं बोललाच नाही. कारण त्याला माहीत होतं, की बाबा त्याच्यासाठी चांगलं आहे ते. कारण निक्की और अरबाज लढ रहे तो फ्री में अभिजीत दिख रहा है. नाहीतर अभिजीतचा गेम कुठे आहे? तुम्ही मला सांगा. तुम्ही बघितला अभिजीतचा गेम? फक्त ते पिकनिक स्पॉटवरती बसून काहीतरी थोडाफार ॲक्टिंग करायची, लाइक एंटरटेनमेंट अँड ऑल आणि एखादी इकड-तिकडची गोष्ट सांगायची. कोणताही गेम प्लॅन नाही, स्ट्रॅटेजी नाही. मी तर नाही बघितली की स्ट्रॅटेजी होती, गेम प्लॅन. आता 1 तास झाला होता पाणी प्यायचं, तर बिग बॉसने सांगितलं पण की "अभिजित, तुम्ही गेममध्ये असले असते तर इन्व्हॉल्वमेंट." त्याला ते पण नाही कळालं की बिग बॉस म्हणताय की तू संचालक असून पण तू इन्व्हॉल्वमेंट केला असता. पण त्याने केला नाही त्याच्या टीमसाठी. तर त्याला माहीतच नाही आहे गेम कुठे. फक्त स्टार्टिंगमध्ये हे चालू होतं अरबाजमुळे अभिजित दिसतं आहे, निक्कीमुळे अभिजित दिसत आहे. फक्त हे चालू होतं आणि तुम्हाला सगळ्यांना पण माहीत आहे, की रोज सगळे वेट करत होते. आता निक्की आणि अरबाजचं काय नवीन होणार? फक्त निक्की अरबाजच चालू होता आणि घरामध्ये पण चर्चा आमची दोघांची कंटिन्युअसली चालत होती. कारण आम्हीच उलटे-फुलटे कांड करायचो. तर तसंच आहे. चोरी पण करायची तर मीच सर्वात पहिला मोठा चोर घरामध्ये. मीच चॉकलेट, अंडे, कॉफी पहिले मीच ठेवत होतो. तर होते ते तुम्ही सगळे बघितले माझे प्लॅनिंग, की मी कॉफी कधी चोरले, चॉकलेट कुठे-कुठे ठेवलं होतं. तर तसं माझं होतं, की यार यांना दाखवायचं सगळ्यांना, की यार अरबाज प्रोटीनच्या डब्यामध्ये पण पैसे ठेवून काय-काय करतो, काय नाही. ते माझे स्ट्रॅटेजीज होते, माझे गेम होते आणि मजा पण येत होती सगळ्यांना. तर त्याचा काही इतका नव्हता लाइक देण्यासाठी. तर लोकांना पण सगळ्यांना हेच सांगितलं. मी भाऊ म्हटले होते, की "अभिजित, तुम्ही दिसले नाही, मिस्टर इंडिया झाले. निक्कीचमुळे तुमचं आहे का सगळं?" आणि तोच आठवड्यामध्ये तो नॉमिनेशनमध्ये होता आणि तोच आठवड्यामध्ये भाऊ म्हटले, की सर्वात जास्त वोट घेऊन अभिजित सेफ झाले. तर मला तिकडेच माहीत झालं होतं, की बाबा प्रेक्षक आता गेम नाही बघत आहे. गेम बघितलं असतं तर आज मी तुमच्या समोर नाही बसलं असतं. असं आहे. जान्हवीबद्दल तुला काय म्हणायचंय? म्हणजे सुरुवातीला आम्ही तुमची मैत्री बघितली, नंतर तुमची भांडणं बघितली, तिने तुला कॅप्टन्सीमधून काढलं हे सुद्धा बघितलं. नंतर तिने पुन्हा नेक्स्ट वीकमध्ये तुला कॅप्टन्सीमध्ये साथ दिली. तर नेमकं तिची मैत्रीबद्दल तुला काय म्हणायचंय, की ती खरी मैत्री आहे की फेक असं तुला काय वाटतं? जान्हवी ॲज अ रिअल पर्सन खूप चांगली आहे. रिॲलिटी तिची रिॲलिटी जी आहे ती खूप चांगली आहे. पण ते गेमसाठी काहीतरी करण्यासाठी ना काही उलटं-फुलटंच करते. माझ्या मनात घरामध्ये त्याच्यासोबत खूप चांगला होता. पण जेव्हा त्याने इंटरव्ह्यू ते दिला होता माझ्याबद्दल, लाइक बोलली होती ती, की मला हे घरामध्येच नाही पाहिजे म्हटली होती ती. आणि ती मला बोलली होती, की "तू माझा भाऊ आहे, हे आहे, ते." मी कधी तिला असं बोललो नाही, की "तू माझी बहीण आहे" म्हणून. कारण मी बहीण-भावाचे रिश्ते आतमध्ये बनवलेच नाही कोणासोबत. वर्षाताई म्हटले होते, की "मी तुझ्या आईसारखी." मी वर्षाताईला हे सांगितलं, की "वर्षाताई, हा एक गेम आहे. माझी आई माझ्या घरी आहे. आता मी तुम्हाला आईचा दर्जा दिला, तर तुम्हाला कधी ना कधी माझ्या अपोझिट उभं राहावं लागणार आणि मला वाईट बोलावं लागणार आहे तुम्हाला. तर प्लीज इथे ॲज अ कंटेस्टंट, ॲज अ कॉम्पिटिटर आपण तुम्ही माझ्यासाठी वर्षाताई आहे. तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हाला देणार मी ते दर्जा. पण आता आतमध्ये नाही प्लीज. तर आपण ॲज अ कंटेस्टंटच खेळूया." तर मी सगळ्यांना तसंच वागलोय. कोणाला रिश्ता नाही दिलेला आहे. पण जान्हवीने असं बोलून पण ती म्हटली, की "अरबाज चांगला नाहीये. तो खूप त्याचं अग्रेशन खूप आहे. तो काही करू शकतो. हा असा व्यक्ती घरामध्येच नाही पाहिजे मला." तर तिकडे मला खूप हर्ट झालं होतं. पण मी तिला तरी पण ते आल्यानंतर मी एक शब्द नाही बोललो तिला. म्हटलं जाऊ दे सोडा. पण ती खूप चांगली आहे आणि लोकांना रिॲलिटी त्याची दाखवली तिने तर लोकं एक्सेप्ट पण करणार तिला. पण असंच लाइक चेन स्विच ऑफ ऑन, स्विच ऑफ ऑन ना, तर तुम्हाला पण माहिती आहे. आणि जेव्हा आपण ॲक्टिंग करतात ना, तर आता लोकं इतके स्मार्ट झालेले दिसते, की हां, अभी ॲक्टिंग कर रही है. हां, अभी रिअल है. तसं असतं. बरं सूरजबद्दल काय म्हणायचं तुला? एक गावाखेड्यातून आलेला मुलगा, त्याला आता गेम कळतोय का? किंवा तो ना नेहमी तुझ्या अगेन्स्ट जाताना आम्ही पाहिलंय घरामध्ये. म्हणजे कोण नसेल गेलं तरी सूरज तुझ्या अगेन्स्ट जातोच आहे, असं पाहिलंय. त्याला एक हे झालं होतं ना ताकदचा. त्याला असं वाटत होतं अरबाज खूप स्ट्राँग आहे. तर मी अरबाज समोरच जाणार, अरबाज समोरच करणार. जेव्हा संग्राम आला होता तो म्हटला, "अरे मैंने अरबाज को टक्कर दिया तर संग्रामला तर मी ईझी देणार. आता चित्त्यासारखा मी गन आणणार, हे आणणार." पण जेव्हा सूरजचा आणि माझा झाला होता, मी खरंच सांगतो, की मला माहीत होतं, की मी सूरजकडे ताकद लावली तर लोकं मला म्हणणार, की सूरजला ताकद दाखव. तर नाही लावली तर लोकांनी तसं पण मला म्हटलं, की "टक्कर दे दे सूरजने तेरे को ये कर दिया, वो कर दिया." तर ठीक आहे. आता प्रेक्षकांना तो आवडतोय आणि चांगला आहे, की एक त्याला प्रेक्षक गावचा मुलगा आहे म्हणून एक सपोर्ट करताय. पण गेमच्या हिशोबाने बघितलं तर ते वाईट आहे खूप.
कारण जो व्यक्ती गेम खेळतोय चांगल्या पद्धतीने त्याचं नुकसान होणार फक्त बस. आणि मी पहिल्या दिवसच सांगितलं होतं, की सूरजमुळे कोणाचं ना ना कोणाचं नुकसान होऊ शकतो. तर ठीक आहे, नुकसान झालं तर त्याला दिला, ट्रॉफी दिली, या वोट येते सगळीकडे. आता कंटिन्यूअसली जेव्हा-जेव्हा तो नॉमिनेशनमध्ये आला, सर्वात जास्त त्यालाच वोट भेटलेले. तर पुढे बघूया आता त्याला ट्रॉफी देतात का या नाही देतात. आता ते टीमवरती आहे या वोटिंगवरती आहे. वोटिंग तर होणारच आहे, 100% त्यालाच वोटिंग होणार आहे. तर बघूया. तुला टॉप 3 कंटेस्टंट कोण वाटतात आणि विनर कोण व्हावं असं वाटतंय? टॉप 2 मला वाटतंय. 3चं मला नाही माहीत कोणी येणार, कोणी नाही. पण टॉप 2मध्ये निक्की आणि सूरज मला वाटतंय. अ, जर गेम बघून केला तर निक्कीचा गेम आहे, पण सूरजचा ॲज अ फॅन फॉलोइंग बघून सांगतोय मी. आणि विनर मला वाटतंय की निक्की पाहिजे मला विनर, कारण निक्कीच्या हातामध्ये ट्रॉफी पाहिजे मला. पण बघूया आता पुढे कोणाला काय मंजूर आहे. जाता-जाता प्रेक्षकांना काय सांगशील? हे सांगणार महाराष्ट्राला, की तुम्ही मला खूप प्रेम देताय आणि असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत ठेवा. आणि काही चुकी झाली असणार आहे, काय मी उलटं-फुलटं बोललं असणार तुम्हाला, तर आय एम सो सॉरी. मनापासून मी सॉरी म्हणतोय तुम्हाला. फक्त एक संधी द्या मला आणि माझ्यासोबत अशीच फॅमिली बनवून ठेवा. मी तुम्हाला कधी नाराज नाही करणार. तुमच्या एंटरटेनमेंटसाठी मला जितकं ताकद लागली या जितका मी लावू शकतो माझा, मी इतकं तुम्हाला देणार. आणि आय एम सो सॉरी जर तुम्हाला काही वाईट वाटलं असणार. फक्त माझ्या पाठीला उभा राहा. बाकी मला काहीच नाही पाहिजे तुमचा. थोडा प्यार दे दो बस. प्यार का भूका हूँ मैं. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. धन्यवाद खरं तर आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक